हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या छान आणि नवीन रेसिपीमध्ये। छान कुरकुरीत क्रिस्पी आणि महिनाभर टिकणारी शेव आपण आज बनवणार आहे, ते पण परफेक्ट मेजरमेंट घेऊन। तर तुम्ही जर चॅनलला नवीन असेल तर पहिले चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, छान छान व्हिडिओ माझे येत असतात। आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा। तर बघा, इथं 1 किलोच्या प्रमाणात आपण शेव बनवणार आहे। तर इथं 1 किलो बेसन पीठ घेतलेलं आहे। लहानपणापासून आमच्या घरामध्ये हेच बेसन पीठ वापरलं जातं। तर त्यामुळे रेडीमेड बेसन पिठाचीच आम्हाला सवय लागलेली आहे आणि ते छान पण होतं। तर बघा, इथं मी हिरा बेसन पीठ घेतलेलं आहे। माझ्या पप्पांना मम्मींच्या घरी पण मी हेच बेसन पीठ बघितलेलं आहे आणि त्याची शेव खूप आम्हाला आवडते, त्यामुळे मी पण त्याचीच शेव बनवते। तर बघा, इथं हिरा बेसन पीठ घेतलेलं आहे आणि बेसन पीठ घेतलं तर ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये गाठी वगैरे म्हणजे असं मोडून घ्यायच्या। आणि हे पीठ चाळून घेण्याचं कारण एकच की त्याच्यामध्ये डाळीचे कण वगैरे असतात आणि आपण जेव्हा साच्यातून काढतो तेव्हा ते कण अडकतात, मग एकसारखी शेव येत नाही। त्यासाठी हे सगळे पदार्थ आज आपल्याला चाळून घ्यायचे। आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठसुद्धा आपल्याला बारीक झालेलं असतं, तरी पण एकदा चाळून घ्यायचं। तांदूळ एखाद्या वेळेस अख्खा राहतो तर मग तो पण अटकू शकतो। त्याच्यानंतर आपल्याला एक सिक्रेट मसाला बनवायचा असतो, म्हणजे ओवा, त्याच्यानंतर जिरे आणि त्याच्यानंतर खूप सारा लसूण। हा मसाला एकदम सिक्रेट आहे। ह्या मसाल्याशिवाय शेवीला चव येत नाही। त्यामुळे असं मी इथं सगळं 1 किलोचं प्रमाण आहे म्हणून 5 चमचे ओवा घेतला, 5 चमचे जिरे घेतले आणि खूप सगळा असा लसूण घेतला आहे। लसूण तुम्ही कमी जास्त करा, पण शक्यतो जास्त करा, कमी नका करू, कारण की लसणाची फ्लेवर शेवमध्ये खूप महत्त्वाची असते। थोडंसं पाणी घालून याचं वाटण बनवून घ्यायचं आहे मिक्सरला। थोडंसं पाणी घातलेले आहे मिक्सरला, छान असं वाटण बनवून घेतलेलं आहे। परत थोडंसं पाणी घालायचं, कारण की आपल्याला याचं पाण्याचंच महत्त्व याच्यामध्ये, त्याच्यामुळे परत एकदा फिरवून घ्यायचं। बघा, आता इथे एक बाउल घेतलेला आहे मी आणि त्यासोबतच सुजीची चाळणी असते आपले पीठ चाळायची, ती चाळणी घेतलेली आहे। त्या चाळणीतून आपल्याला हे मसाला पूर्ण काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला याचं पाणी वापरायचं आहे थोडक्यात शेव बनवण्यासाठी। कारण की याचा वरचा जो चोथा वगैरे असतो तो आपल्याला वापरायचा नाही आहे, तो आपण काठी शेव बनवतो त्याच्यासाठी, चकलीच्यासाठी आपण वापरू शकतो। त्याच्यानंतर आपण घरामध्ये भजी वगैरे बनवतो किंवा मग थालीपीठ वगैरे बनवतो, त्याच्यासाठी आपण हे वापरू शकतो। फेकून नाही द्यायचं, कारण की त्याच्यामध्ये पण खूप सगळे घटक असतात। तर बघा, इथं छान असं चाळणीतून चाळून घ्यायचं आहे, म्हणजे गाळून घ्यायचं पाणी वगैरे सगळं छान असं। याच्यातला पूर्ण रस आपल्याला काढायचा आहे आणि या पाण्यामध्येच आपल्याला बेसन पीठ भिजवायचं आहे। त्याच्यामुळे या प्रोसेसमध्ये तर पाण्याचंच जास्त महत्त्व आहे, त्यामुळे असं छान असं चाळून घ्यायचं पाणी। वरती हा चोथा वगैरे असतो तो एका डब्यात भरून ठेवायचा आणि थोडा थोडा जसा लागेल तसं आपण वापरायचं। बघा, इतकंसं पाणी आपण बनवून घेतलं आहे। बघा, इथं 1 किलो बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊया। तुम्हाला किती तिखट लागते शेव त्यानुसार तुम्ही मिरची पावडर ॲड करू शकता, पण शक्यतो शेव बनवताना मिरचीची म्हणजे तिखटच शेव आवडते सगळ्यांना, त्याच्यामुळे 5 मोठे मोठे चमचे असे मिरची टाकून घेतलेली आहे। ही काश्मीरी लाल मिरची आहे, त्याच्यामुळे ही जास्त तिखट नसते, याचा फक्त कलर छान येतो। त्यामुळे नाही तर मी 5 चमचे लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतलेला आहे। आणि आपल्याला चवीनुसार इथं मीठ पण ॲड करून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं मिसळलं जातं। बघा, 2 चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे। आणि कोणताही आपण तळणीचा पदार्थ बनवतो तेव्हा सोडा टाकतो, भजी वगैरे असं नाही का, तर शेव चांगली फुगते। कोणाकोणाचं म्हणणं असतं की तेल वगैरे जास्त ओढतं सोडा टाकल्यानंतर, पण तसं काही नाही आहे, क्रिस्पी आणि छान होते, फुलते शेव आपली उलट। त्यामुळे थोडा खाण्याचा सोडा वापरायचा आणि खाण्याचा सोडा वापरल्यानंतर छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं। सगळं मसाला वगैरे पीठ वगैरे व्यवस्थित मिक्स होतो। सगळं काही माहिती व्यवस्थित सांगितलेली आहे, तसंच तुम्ही पण फॉलो करा। बघा, इथं 3 उकळी
तेल मी याकडं एकदम कडकडीत गरम करून घेतलेलं आहे बघा. बेसन पिठावर टाकल्यानंतर त्याला कसा फेस येतोय, एवढं कडकडीत तेल आहे. कारण की मोहन घालताना आपण एकदम असं हलक्या हाताने घालायचं नाही आहे, ते कडकडीतच असलं पाहिजे, तरच ते मोहन पिठामध्ये व्यवस्थित मिसळलं जातं. पिठाला चांगला तडका बसल्यासारखं होतं आणि पीठ पण फुलतं. त्याच्यामुळे ना कडकडीतच मोहन घालायचे. मोहन बनवताना ना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी गॅसवरतीच ते तेल आहे ना चांगलं गरम करून घ्यायचं. आणि तेल टाकल्यानंतर आहे ना थोडंसं चमच्याने मिक्स करून घेतलं. थोडं थंड झालं आहे आता, तर मग मी हाताच्या साहाय्याने असं बेसन पिठाने एकदम चोळून घेते असं हातावरती. म्हणजे काही गाठी वगैरे झालेल्या असतील ना तर त्या मोडतील आणि तेल आहे ना सगळ्या पिठाला व्यवस्थित लागल्या जाईल. बघा मोहन परफेक्ट झालं आहे की नाही कसं बघायचं, असं मूठ वळली की समजायचं आपलं बेसन आहे ना, बेसनाला मोहन व्यवस्थित झालेलं आहे. आणि आता आपण हे पाणी बनवून घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये आपल्याला ना थोडं थोडं पाणी घालून शेव आहे ना चांगली मळून घ्यायचं आहे. शेवेचं पीठ असं मळून घ्यायचं. इथं थोडं थोडंच पाणी घालायचं, जेवढं पाणी लागेल तेवढं. हे पीठ जास्त घट्ट पण नसतं आणि जास्त पातळ पण नसतं, मीडियममध्येच पीठ मळायचं असतं. थोडं थोडं पाणी घालून आता मी हे सगळं पीठ व्यवस्थित असं मळून घेते. बघा हे पीठ आहे ना थोडंसं चिकट असतं मळायला, लवकर म्हणजे एकसारखं मळल्या जात नाही, थोडा वेळ लागतो. पण व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. हाताला खूप चिकटतं ना, 1-10 मिनटं लागतात पीठ मळण्यासाठी. पण छान असं आहे ना एकसारखं पीठ मळून घेतलेलं आहे. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. आणि तेवढं पाणी पूर्ण पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे. तुम्हाला जर ते पाणी कमी पडलं तर तुम्ही काय करायचं, थोडंसं दुसरं पाणी ॲड करू शकता. बघा आता हे पीठ आहे ना 15 मिनटं भिजत घालून ठेवायचं. ते भिजल्यानंतर आहे ना आपली शेव अजून छान होते. इथं शेवचा सोऱ्या घेतलेला आहे. सोऱ्याला आतमधून व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पीठ वगैरे असं व्यवस्थित सोऱ्याला चिटकत नाही. आणि चाळणी वगैरे त्याच्यामध्ये व्यवस्थित अशी टाकून घेतलेली आहे. छोटासा गोळा करायचा, असं हाताच्या साहाय्याने असं लांब आकाराचं बनवायचं आणि त्याच्यामध्ये भरवायचं. पीठ भरताना ना थोडंसं सोऱ्यामध्ये दाबून भरायचं, म्हणजे शेव आपली एकसारखी सुटते. पोकळ जर भरला गेला ना तर शेव मध्येच तुटल्या जाते, एकसारखी भरल्या जात नाही. म्हणून सोऱ्यामध्ये पीठ भरताना पण काळजी घ्यायची, थोडंसं दाबूनच पीठ भरायचं, म्हणजे शेव काढताना ना तार सुटत नाही, तार तुटत नाही. व्यवस्थित असं झाकण पॅक करून घ्यायचं आहे. बघा छान असं सोऱ्यामध्ये भरून घेतलं. कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं, तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. थोडंसं ना पीठ टाकून बघायचं तेल वगैरे कसं गरम झालं आहे की नाही. कडकडीत गरम करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती पूर्णपणे कमी करून घेतलेली आहे. बघा इथं आहे ना एकदा मी थोडी मोठी आकाराची शेव काढून घेणार आहे. इथं मी तीन टाईपची शेव म्हणजे बनवणार आहे, 2 टाईपची बनवणार आहे आणि एक शेव म्हणजे पापडी बनवणार आहे. तर इथं मी मोठी चाळण लावलेली आहे. पहिले जे 2 घाणे असतात ना शेवचे ते मी मोठे काढून घेणार आहे आणि बाकी शेव मी छोटी छोटी काढून घेणार आहे. म्हणजे छोटी चाळणी असते आपल्या सोऱ्यामध्ये ना, बऱ्याच चाळण्या दिलेल्या असतात, त्याच्यामध्ये छोटी मोठी आपण बघून घ्यायची. इथं मी आता सगळ्यात पहिले मोठी शेव काढून घेतलेली आहे. ही आपण भाजीसाठी पण वापरू शकतो आणि मिक्स शेव आपण चिवड्यामध्ये टाकली ना तर चिवडा पण एकसारखा दिसत, म्हणजे असं मोठी शेव, बारीक शेव, सगळी शेव छान दिसते. जास्त बारीक शेव टाकली ना तर मग तिला शेव दिसत नाही व्यवस्थित. तर मग मोठी बारीक दोन्ही असल्या ना चिवडा पण एकसारखा दिसतो. व्यवस्थित असं आहे ना दोन्ही साईडने मस्त असं आपल्याला शेव तेलामध्ये मस्त अशी करून घ्यायचं. खालची साईड तळून झाल्यानंतर आल्हाद आपण उचलायची आणि दुसऱ्या साईडला पण तळून घ्यायची लगेच. असं 2 हे घ्यायचं, झारे घ्यायचे, म्हणजे आपल्याला शेव दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी पलटल्या जाते. आणि शेव तळून झाल्यानंतर बघा शेवमधलं तेल जे असतं ॲटोमॅटिक थंड झाल्यासारखं होतं. तर लगेच आपली शेव काढून घ्यायची. शेव जास्त वेळ पण तेलात नाही ठेवायची, नाहीतर शेव पुढे जाते आणि करपट लागते. बघा शेव चांगली आपली तळलेली आहे. आता आपण काढून घेऊया
बघा एकसारखे तारा आलेले आहे, कुठेही गाठी वगैरे झालेली नाही आहे. आता आपण आहे ना बारीक शेव काढून घेऊया. बघा आता मी इथं बारीक शेव काढून घेत आहे. छान अशा एकसारख्या तारा दिसत आहे बघा. एक पण तार कुठं पण कमी झालेली नाही आहे किंवा कुठंच गाठ येत नाही आहे. या सगळ्या गोष्टीचं मेजरमेंट व्यवस्थित लक्षात ठेवायचं, म्हणजे आपली शेव अजिबात बिघडत नाही आणि एकसारखी येते. गॅसची फ्लेम आहे ती मीडियमच ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला शेव आहे ती तळून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडने परतून घ्यायची. पलटून झाल्यानंतर आहे ना लगेच काढून घ्यायची. शेव आहे ना पटपट पटपट तळल्या जाते. तर आता मी इथे ना सगळी शेव आहे ना तळून घेते. बघा इथं सगळी शेव बनवून झालेली आहे आणि एक घाण्याचं पीठ होतं, त्याची म्हटलं चला पापडी बनवून घेऊया. आपल्या ना सोऱ्यामध्ये ऑलरेडी भरपूर सगळ्या चाळण्या आलेल्या असतात, त्याच्यात पापडीची पण चाळणी आलेली असते. त्याच्यामुळे ना त्याच पिठाची आपण ना थोडीशी पापडी बनवून घेऊया. अजून छान आणि भारी आपला चिवडा तयार होईल. तर एकाच पिठापासून जाड शेव बारीक शेव पापडी आपण बनवू शकतो. छान असं हिला पण तळून घ्यायचं आहे. बघा छान अशी पापडी पण आपली तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा किती सुंदर सुरेख छान अप्रतिम अशी शेव आपण इथं बनवून झालेली आहे. 1 किलोच्या प्रमाणामध्ये आपली ही शेव इथं रेडी झालेली आहे. कुठेही गाठी कुठेही अशी म्हणजे नाही का एकदम असं गटमट आपल्या शेवमध्ये झालेली नाही आहे. एकसारखी लेअर म्हणजे एकसारखी शेव आपली आलेली आहे. कुठेही गाठ दिसते का तुम्हाला? बघा एकसारखी शेव झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? जाड शेव बारीक शेव इथं रेडी झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. छान छान दिवाळीचं रेसिपी चालू झालेल्या आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला पण ॲडव्हान्समध्येच हॅपी दिवाळी. तर चला पटपट आता दिवाळीच्या फराळाची तयारी करून घ्या. छान छान रेसिपी बघायला पण तयार राहा. चला भेटूया उद्याच्या छान आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि खात राहा.